जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन पाटील जुचंद्र. आज आपण आलो काजू प्लॉट येथे. काल इथे बोरिंग मारली होती आणि अतिशय घाण झाली होती रस्त्याला. आता सुकलं आहे सगळं, रस्ता क्लीन झालेला आहे. पण आपण पाहू शकता अजूनही ते चिखल बिकल आहे. पाहू शकता. आणि या बिल्डिंगची बोरिंग मारलेली आहे बघा. ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, या बिल्डिंगची बोरिंग मारलेली आहे. पाहू शकता ही बोरिंग आहे. बघा आता हा भाग बघा. बिल्डिंगला सपोर्ट कुठला आहे मला सांगा. या बिल्डिंगला सपोर्ट आहे का बोरिंग खचल्यामुळे? हे त्याचा पाया पण दिसतोय बघा. हा बिल्डिंगचा पाया बघा, बिल्डिंगचा पाया बघा. आणि ही बिल्डिंग आहे, ही कशाच्या आधार उभी आहे बघा. आणि अनधिकृत बोरिंग मारलेली आहे. आणि ग्रामपंचायत चंद्रपाडाची परमिशन नसताना सुद्धा ही बोरिंग इथे बांधण्यात आलेली आहे. आणि फॉरेस्ट खात्याने यांना परमिशन दिली कशी काय? वन खात्याने हे फॉरेस्टमध्ये येतं, तर याच्यावर काहीतरी चौकशी झाली पाहिजे. आता आपण नागरिकांचं म्हणणं ऐकू, काय म्हणतात आहे. बोला, कोण म्हणणार आहे? बोला, काय म्हणते? हां बोला. काय नाही जी काल जी बोरिंग झाली त्याच्यावरती हे झालं होतं, चिखल वगैरे झाला होता. तो आम्ही स्वतःहून साफ केलेला आहे माणसं लावून. आणि त्यांनी सुद्धा संध्याकाळी ते बिल्डरने येऊन सुद्धा ते साफ केलेलं आहे. ही आमची बोरिंग नाही आहे, ही आमची चाल आहे. गणेश मित्र मंडळ. हां, ही वैयक्तिक यांची बिल्डिंगची बोरिंग आहे. हे आमच्या पब्लिकला, लहान मुलांना, लेडीज त्रास होतो म्हणून आमची ही गल्ली आम्ही पूर्ण साफसफाई केलेली आहे. आमचं काय वैयक्तिक प्रश्न नाही यांच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काय ग्रामपंचायत नाही तर काय आपले वसत ऍक्शन काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. आम्हाला काय प्रश्न नाही आहे. पण आम्ही साफसफाई आम्हाला पण माहिती आहे की रस्त्याला पूर्ण चिखल झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्या पब्लिकला त्रास होतोय. त्याच्यामुळे तुम्ही कारवाई करू शकता. मी बिल्डिंगवाल्यांचं हे बाबू तिवारी याचं काम आहे. आणि बिल्डिंग कोणाच्या मालकीची जर सांगू शकाल? आम्हाला त्याची काय ते बिल्डिंग कोणाच्या मालकीत आहे शोधून काढा. आणि बघा ही बिल्डिंग पण अनधिकृत नसेल, कारण हे फॉरेस्ट खात्यामध्ये आहे. तिथे थोडं कारवाई सुद्धा झाली पाहिजे. पाहू शकता बरोबर ना, थोडं कारवाई पण झाली पाहिजे. उद्या चाळीला तुमचा त्रास होऊ शकतो. बिल्डिंग पडली तर कशी मोडकळीत आलेली बिल्डिंग आहे बघा. आतून बघा ना, आतून काय बघा, काय आपण कसं आतून काय बाहेरून जे दिसतं तेच आतून तेच हे करणार मग. तर पाहू शकता तुम्ही. आणि अनधिकृत बोरिंग आहे आणि वन क्षेत्रामध्ये झाले आणि ग्रामपंचायत चंद्रपाडाची परमिशन नसताना सुद्धा दिलेली आहे. पाहू शकता. आणि हा पाया बघा डळमळीत झालेला आहे पूर्ण. पाहू शकता पूर्ण पोकळ पाया आहे बघा. आणि जर इथे करून अपघात झाला, काय झालं, नागरिकांचं माझ्या नुकसान झालं, तर कोण जिम्मेदार? लहान पोरं वगैरे आहेत बघा. ही जर बिल्डिंग पडली तर नुकसान झालं तर जिम्मेदार कोण? तर याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. बरोबर. उद्या तुमच्या चाळीला पण नुकसान नको व्हायला, कारण ही बिल्डिंग जर उद्या काय झालं चाळीला नुकसान होऊ शकतं. तर ग्रामपंचायतीने सुद्धा याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे की वनक्षेत्राने सुद्धा कसे काय बोरिंगला परमिशन दिली. जय महाराष्ट्र. आणि वन क्षेत्राने परमिशन नाही देते बोरिंग झाली कशी? आणि बाबू तिवारी म्हणून जो बिल्डर आहे, ज्याची ही बिल्डिंग आहे, आता कोणाच्या नावात जागा आहे ते बघितलं पाहिजे, ते कारवाई करण्यात यावी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.